ज्येष्ठ लेखक ज्ञानेश महाराव यांनी हिंदू देवी देवतांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप होतोय। विशेष म्हणजे शरद पवार, कोल्हापूरचे काँग्रेस खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या समोरच ज्ञानेश महाराव यांनी हे वक्तव्य केलं। त्यामुळे भाजपसह हिंदू संघटना आक्रमक झाल्यात। ज्येष्ठ लेखक ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे। याला कारण ठरलंय प्रभू श्री राम आणि स्वामी समर्थ महाराजांबद्दल केलेलं आक्षेपार्ह विधान। हिंदू देवदेवतांचा अवमान केल्याप्रकरणी ज्ञानेश महारावांविरोधात 9 ऑगस्टला कोल्हापुरात गुन्हाही दाखल झालाय। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ज्ञानेश महारावांचा निषेध करतो। सर्व हिंदूंच्या वतीनं आयुष्यभर जाती जाती धर्मा ज्यांनी भांडणं लावली त्यांना पुन्हा एकदा जातीय दंगल घडवायची आहे का काय असा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला पडतोय। ज्ञानेश महारावनं महापाप केलेला आहे। प्रभू राम म्हणजे धर्म आहे, याला लाज वाटायला पाहिजे। तो रस्त्यावर दिसला तर नागरिकांनी त्याला कपडे काढून रस्त्यावर नाडा करायला पाहिजे। असा या कोल्हापुरात यावं, त्याला नाही कोल्हापुरी पैठणचा चोप दिला तर आम्ही या ठिकाणी नाव सांगणार नाही। नवी मुंबईत 22 ऑगस्टला संभाजी ब्रिगेडचं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडलं। त्यावेळी ज्ञानेश महाराव यांनी हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावणारं विधान केलं। विशेष म्हणजे या कार्यक्रमाला शरद पवार, कोल्हापूरचे काँग्रेस खासदार छत्रपती शाहू उपस्थित होते। त्यामुळे हाच धागा पकडत भाजपसह राज्यातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या। प्रभू रामचंद्रांच्या बद्दल जे अपशब्द काढले आणि तमाम हिंदू धर्मियांचा अपमान केला, हा अपमान जे व्यक्ती करत होते त्यावेळेस सन्माननीय शरद पवार साहेब त्या व्यासपीठावर होते, तरी त्यांनी चकार शब्दांनी या वक्तव्याचा विरोध केला नाही, किंबहुना त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही। ज्ञानेश महाराव यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत वादग्रस्त विधान केल्यानं भाजपनं आंदोलन छेडलं। कोल्हापूर, संभाजीनगर आणि डोंबिवलीसह राज्यभरात ठिकठिकाणी शरद पवारांचा निषेध करण्यात आला। या प्रकरणी पवारांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली। स्वतःला जाणते राजे म्हणून घेत जाती जातीमध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण करून महाराष्ट्र अशांत करणारे शरदचंद्रजी पवार साहेब या व्यासपीठावर बसून टाळ्या वाजवत होते, त्यांना लाज वाटली पाहिजे। हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, हिंदू जीवन पद्धती पवारांना मान्य नाही। जाती जातीमध्ये भांडण लावून राजकारण करण्याची जी त्यांची सवय आहे त्या सवयीची प्रचिती या निमित्ताने आलेली आहे। त्यांनी मुकाट्याने हे सहन केलं। नाशिकमध्ये शरद पवारांविरोधात भाजपसह हिंदू संघटनांनी निषेध नोंदवला। साधू महंतांच्या नेतृत्वात काळाराम मंदिरासमोर आंदोलन सुरू करण्यात आलं। ऐसे जो लोग हमारे संतों के बारे में, हमारे आराध्य के बारे में कहीं बोलते हैं तो बड़ा गलत बात है। और मैं सरकार से प्रार्थना करूंगा जे उनके उचित कार्रवाई हो, उनको जो भी सरकार की दंड और शासन के और हमारे कानून कार्रवाई उनके पर होना चाहिए। काही दिवसांपूर्वी सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी प्रवचनादरम्यान मुस्लिम धर्माविषयी वादग्रस्त विधान केलं होतं। त्यांच्या वक्तव्याविरोधात मुस्लिम संघटनांकडून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं। त्यानंतर आता ज्ञानेश महाराव यांनी हिंदू देवदेवतांबाबत आक्षेपार्ह विधान केलं, तेही शरद पवारांसमोर। परिणामी त्यांच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरल्या। त्यामुळे जाती धर्म यावरती आधारित ध्रुवीकरण सुद्धा सध्या ट्रेंडिंग आहे का, मतांची पोतडी भरण्याचा हा भाग आहे का, असा सवाल उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।